Now look here. This is the structure of the human skeleton. याला म्हणायचं मानवी हाडांचा सांगडा. लक्षात आलं? आणि हे आपल्या शरीराची पूर्ण माहिती आहे. आपल्या शरीरामध्ये हाडं जी असतात ना, त्या संदर्भामध्ये पूर्ण डिटेल माहिती आहे. ओके. माणसाचं लक्षात घ्या, चित्रपटामध्ये टीव्ही सिरियलमध्ये असे हाडांचे सांगडे दाखवतात. भूत, जादूटोना त्याचा काहीही संबंध नाही. लक्षात आलं का म्हणतो? हाडांचा सांगडा जर असला तर ते भूत होत नाही. आपण विज्ञानाचे विद्यार्थी लक्षात ठेवायचं. एकदा माणूस मेला ते गेला. त्याचं भूत हे असं काही त्याच्यामध्ये रूपांतरित अजिबात आपण भ्यायचं नाही. हे पूर्ण मानवी हाडांचा सांगडा हे आपल्या शरीराची पूर्ण माहिती आहे. लक्षात आलं का म्हणतो? कारण ह्याच्यामध्ये आपल्या शरीराची पूर्ण आपल्याला जर माहिती जर राहिली तर निदान तुम्ही जर डॉक्टर जर झालो तर पहिल्या वर्षी पूर्ण अभ्यासक्रमामध्ये हे आहे ह्युमन स्केलेटन आहे. तिथे तुम्हाला उपयोगी पडेल. समजा डॉक्टर तुम्ही झालो नाही, तुमच्या शरीराची हाडांची रचना तर माहीत पाहिजे. बरोबर आहे? हाडं कसं असतात, कोणते असतात, कोणत्या हाडाचं काय फंक्शन आहे, कसं आहे काय नाही. बरोबर? हाड तुटलं तर रॉड टाकतात, कसं टाकतात, कुठं टाकतात, कोणतं बोन कुठे आहे, कुठे जॉईंट आहे, त्याचं फंक्शन तरी माहीत पाहिजे निदान यासाठी तरी. आता बघा ह्युमन स्केलेटन. आता स्केलेटनचा अर्थ त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे कसं आहे, तुम्हाला मला प्रश्नांची उत्तर सुद्धा द्यायची बरं का. हा, स्केलेटन या शब्दाचा अर्थ असा की स्केलेटन म्हणजे तुम्ही काय म्हणता त्या ठिकाणी हाडांचा सांगडा नाही. स्केलेटन मीन्स हार्ड पार्ट ऑकर इनसाइड द बॉडी, आउटसाइड द बॉडी इज कॉल्ड स्केलेटन. लक्षात आलं काय म्हणतो? कळालं? स्केलेटन म्हणजे टणक भाग शरीराच्या आत असेल, शरीराच्या बाहेर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? स्केलेटन आपण असं म्हणतो या ठिकाणी असा त्याचा. ओके, लक्षात आलं काय म्हणतो? राईट. चला 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 इथं बसा, इथं बसा. दोन प्रकार पडतात ह्याच्यावरून, दोन प्रकार पडतात. नंबर एक, एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन. कोणते प्रकार पडतात त्याचे? दोन भाग. एक्झो म्हणजे बाहेर, बाहेर टणक असलेला भाग काय आहे? नख आहेत आपले, बरोबर, केस आहेत, जनावरांचे शिंग आहेत, जनावरांचे खूर आहेत. दॅट आर द एक्झोस्केलेटन. आता एंडोस्केलेटन म्हणजे त्या ठिकाणी काय? पूर्णपणे त्या ठिकाणी आलेली हाडं. हे एंडो म्हणजे आत आहेत. हाडं आपल्याला वरून दिसतात का? अजिबात दिसत नाही, एकही हाडं दिसत नाही. या स्केलेटनमुळे आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारचा एक आकार आलेला आहे. लक्षात